किल्ले वासोटा गर्द अरण्यात असलेला, कोयना नदीच्या खोऱ्यावर वसलेला एक ऐतिहासिक वनदुर्ग, जो छत्रपती शिवाजी महाराजांनी 1660 मध्ये स्वराज्यात सामील केला व इथले घनदाट जंगल आणि त्यात असलेल्या वाघांच्या सहवासामुळे किल्ल्याचे नाव व्याघ्रगड. चला तर मग सफर करूयात स्वराज्याच्या कैदखान्याची. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. वासोट्याला पोचायचे 3 मार्ग आहेत. सर्वात कन्व्हिनियंट आणि मोस्ट युज्ड म्हणजे साताऱ्यात असलेल्या बामनोली हे गाव, जे मुंबईपासून 270 किलोमीटरवर आहे, तर पुण्यापासून 130 किलोमीटरवर आहे, जिथून पुढे आपल्याला कोयना नदीतून बोटीतून जावं लागतं. तर दुसरा रस्ता कोकणातून खेडवरून जातो, जिथून आपण डायरेक्ट ट्रेक करून पोहोचू शकतो. पण हा ट्रेक रूट खूप कठीण असल्याने येथून जास्त कोणी जात नाही. आणि तिसरा रस्ता तापोळ्यावरून जातो, जिथून माझी जर्नी चालू झाली. रिव्हर व्ह्यू ॲग्रो टुरिझम अँड रिव्हर कॅम्प मध्ये माझा स्टे होता, ज्याचा फुल व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर येईल. पण सिंगल पर्सनसाठी तापोळ्यावरून बोट करून जाणं कॉस्टली झालं असतं. त्यासाठी जर तुम्ही तापोळ्यावरून प्लॅन करत असाल तर 12 पर्सन ग्रुप असेल तर उत्तम. त्यामुळे मी फर्स्ट ऑप्शन सिलेक्ट केला आणि पहाटेच तापोळ्यावरून निघाली. सूर्योदय पाहत तापोळा ते बामनोली हा प्रवास चालू केला व समोर पसरलेले सह्याद्रीचे सुंदर दृश्य पाहत मी येऊन पोचली. भैरवनाथ बोट क्लब मध्ये बुकिंगची एन्क्वायरी केली. मग थोड्याच पुढे जाऊन समजलं की इथे रेस्टॉरंट मध्ये बुकिंग होते. मग मी त्या रेस्टॉरंट मध्ये जाऊन पोटभर नाश्ता करून घेतला आणि बुकिंग केली. नमस्कार मित्रांनो, मी साक्षी दळवी आणि तुमचं आपल्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, कसे आहात? आशा करते की तुम्ही बरे असाल, मजेत असाल. सो तुम्हाला प्रिव्ह्यू वरनं आयडिया आलीच असेल की आज आपण चाललो कुठे आहोत. तर आता मी आहे बामनोली या गावात आणि इथून वासोटा किल्ल्यावर ज्या बोटी निघतात त्या जागेवर मी आहे. इथे माझ्या मागेच तुम्ही पाहू शकता आपल्याला याच बोटीतून जायचं आहे. बाकीचे आपल्या सोबत जो ग्रुप आहे तो ऑलमोस्ट बसलेला आहे. सो आता मी सुद्धा जाते आणि बाकीचे डिटेल्स मी तुम्हाला बोटवरच देते. तर चला. आजोबांनी बोटची मोटर चालू केली व शिवसागर जलाशयातून आमचा प्रवास चालू झाला. सूर्याची किरणे पाण्यावर पडून खूप छान रिफ्लेक्शन चेहऱ्यावर पडत होतं व त्यात कोयना नदीचे अगदी निळेशार पाणी आणि आजूबाजूला पसरलेली हिरवळ पाहून मन अगदी प्रसन्न झाले. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. सो मित्रांनो, आता आपली बोट निघालेली आहे आणि बोटमध्ये बोट चालू झाल्या झाल्या आपल्यासोबत जो ग्रुप आहे त्यांनी गाण्यांच्या भेंड्या चालू केलेल्या आहेत. बोटीत आम्ही टोटल 13 जण होतो व हा पूर्ण जर्नी 40 मिनिटं ते 1 तासाचा असणार होता. इथे येण्यासाठी मी पॅकेज घेतलं होतं, जो पर पर्सन 750 रुपीज होता. यात पूर्ण दिवसाचे म्हणजेच सकाळचा ब्रेकफास्ट, बोटची तिकीट्स, गाईड, दुपारचं जेवण व संध्याकाळचा नाश्ता हे सर्व इन्क्लूड होतं. याचे डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिले आहेत, ते नक्की चेकआउट करा. बोटीच्या 1 तासाच्या प्रवासामध्ये कॉलेजच्या मुलींसोबत माझी मैत्री झाली. त्यांच्यासोबत गाण्यांच्या भेंड्या लावल्या आणि थोड्याच वेळात पुढे आला त्रिवेणी संगम, जिथे सोळशी, कांदाटी आणि कोयना या 3 नद्यांचा संगम होता व आजूबाजूचे नजारेही खूप सुंदर होते. असंच बघता बघता आम्ही कधी वासोट्याजवळ पोचलो हे समजलंच नाही. सो मित्रांनो, ऑलमोस्ट 1 आवरचा बोट राईड करून आता किल्ल्यापर्यंत पोहोचत आलेलो आहोत. जो किल्ला आहे तो इकडे समोरच पाहायला मिळतोय. थोड्याच वेळात आपण तिथे पोहोचू आणि मग आपण किल्ल्याचा ट्रेक चालू करू.
सो आता आपण बोटीतून उतरलेलो आहोत आणि जो किल्ल्याचा स्टार्टिंग पॉइंट आहे तिथे आपण चाललेलो आहोत. बोटमधून उतरताच समोरच सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा मोठा बोर्ड दिसतो, जिथून आपण वाघांच्या राज्यात प्रवेश करतो. इथे काय चेकिंग होतं का? या ठिकाणी बोटीतून उतरल्यानंतर मग आपल्याकडे जो पेपर असतो तो पेपर इथे चेक होतो आणि तेव्हाच जाऊन आपल्याला इथे एंट्री करायला मिळते. आणि ॲक्च्युली आमच्यासोबत झालं असं, आमच्यासोबत जे बोटवाले होते त्यांच्याकडेच पेपर राहिलेला आहे आणि ते किती वेळ झाला येतच नाही, त्याच्यामुळे इथे आम्हाला थांबायला लागतंय. सो जर तुम्ही कधी येत असाल तर पेपर तुमच्यासोबत नक्कीच ठेवा. गोप्रोचे 50 रुपीज ना, आणि दुसरा कुठचा कॅमेरा असेल तर DSLR असेल तर 100 रुपये. ओके. मेट इंदवली हे गाव पूर्वी येथे होते, पण धरणामुळे हे गाव विस्थापित झाले व आता इथे फॉरेस्ट चेकपोस्ट आहे. ओके, हे पण आहे. या फॉरेस्ट चेकपोस्ट मध्ये आपली बॅग चेक केली जाते व प्लॅस्टिकचे जे काही वस्तू असतील ते मोजून त्यांची नोंद करून आपल्याकडून 500 रुपये डिपॉझिट घेतले जातात, जेणेकरून हे प्लॅस्टिक रिटर्न आणल्यावर आपल्याला आपलं डिपॉझिट परत मिळतो. चेकिंग झाल्यावर इथेच एक रजिस्ट्रेशनची खोली आहे, ज्या खोलीमध्ये या कोयना वाईल्ड लाईफ सँच्युरीमध्ये सापडणारे जीवजंतू, वनस्पती, वन्य प्राणी व पक्षी यांचे छायाचित्रांसोबत माहिती दिलेली आहे. ती पाहणं फारच इंटरेस्टिंग आहे. आपला ट्रेक जो आहे तो चालू झालेला आहे. सगळं कंप्लीट जी चेकिंग आहे ती झाल्यानंतर मग इथून हा ट्रेक चालू होतो आणि ट्रेक चालू झाल्यावर पहिलाच आपल्याला मारुती मंदिर इथे पाहायला मिळतं. इथे तुम्ही बोर्ड पाहू शकता. सो आता आपण पहिला मारुती मंदिर पाहून घेऊ. या किल्ल्याची बांधणी पन्हाळ्याच्या शिलाहार राजवटीतील भोजराजा दुसरा याने 12व्या शतकात केली असल्याचे सांगितले जाते, परंतु यास पुरावा उपलब्ध नाही. वासोटा किल्ल्याचा जो ट्रेक रूट आहे तो एकदम सोपा आहे, समजून येण्यासारखा, एकदम क्लिअर पायवाट आहे इथे, त्यामुळे इथे चुकण्याची काही संधीच नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्यासोबत नेहमी जे ट्रेक गाईड आहेत ते असतातच. सो मित्रांनो, इथे आपल्याला कंप्लीट जो रस्ता आहे तो बनवलेला आहे, तुम्ही पाहू शकता. ट्रेकिंग करताना एक गोष्टीवर लक्ष गेलं, जी होती इथली फुलं. वाटेत भरपूर वेगवेगळ्या प्रकाराची फुलझाडे होती व काही वनस्पती सुद्धा होती आणि त्याच सोबतच एक मोठा स्पायडरही दिसला. आपण आता ज्या ट्रेक रूटवरून चाललेलो आहोत त्या ट्रेक रूटच्या बाजूलाच कंप्लीट जो झरा आहे तो आहे पाण्याचा, म्हणजे वहाड टाईप आहे. आणि तुम्ही इमॅजिन करू शकता की जेव्हा पावसाळा असेल सो ह्या ठिकाणी कंप्लीट पाणी भरत असेल. त्यामुळे हा ट्रेक जो आहे तो नोव्हेंबर टू मे हा ट्रेक असतो आणि बाकीच्या वेळेला इथे तुम्ही येऊ शकत नाही, हा बंद असतो, कारण इथे कंप्लीट पाणी असतं. सो जर तुम्ही कधी वासोट्याला व्हिजिट करत असाल सो हे नक्कीच लक्षात ठेवा. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कंप्लीट जे दगड आहेत आणि इथून असं कंप्लीट पाणी वाहून येतं आहे. आणि थोड्याच पुढे जे मगाशी आपण बोर्ड पाहिला मारुतीचं मंदिर, सो इथे आपल्याला ते पाहायला मिळतं. फार प्राचीन काळी वासोटा ज्या डोंगरावर आहे तिथे वशिष्ठ ऋषींचा एक शिष्य राहत होता, म्हणून त्याने या डोंगराला आपल्या गुरूंचे नाव दिले, अशी दंतकथा आहे. वशिष्ठचे पुढे काही कालांतराने अपभ्रंश होऊन वासोटा झाले असावेत, अशी आख्यायिका सांगितली जाते. या ठिकाणी एकदम मोठा मधमाशाचा पोळा आहे. त्या झाडावर ऍक्च्युली सनरेज त्याच्यामुळे क्लिअरली दिसत नाही. त्यामुळे जेव्हा कधीही तुम्ही अशा जंगल ट्रेकला जात असाल तेव्हा परफ्यूम यूज करू नका, नाहीतर ह्याच मधमाशा तुमच्यावर अटॅक करू शकतील. 10 मिनिटाचा ट्रेक झाल्यानंतर मग आपल्याला एक कंप्लीट चढाणवाला भाग येतो आणि तिथे भरपूर थकायला होतं. तुम्ही पाहू शकता हालत खूप खराब झालेली आहे. मित्रांनो, तुम्ही माझ्या मागेच पाहू शकता या आजी आहेत, एवढं 20 लिटर पाण्याचं वजन घेऊन चाललेले आहेत. आपल्यासारख्यांना थोडा लवकर दम लागलेला आहे, पण या आजींना तुम्ही पाहू शकता. काय आजी, आरामात आरामात द्या आजी द्या.
हाय हाय पडले ठेच लागली बाळा द्या एवढं वजन पांडुरंग भेटला. या आजीला पाहून खूप वाईट वाटलं. एवढ्या वयात सुद्धा त्या एवढ्या मेहनत करून पाणी किल्ल्यावर घेऊन जात होत्या व त्यामुळे किल्ल्यावर पाणी किंवा काही गोष्टी एवढ्या महाग असतात हे समजून आले. कारण ह्यात त्यांची मेहनत सुद्धा तेवढीच असते. पाणी पिलं ना बाळा किल्ले मग असं चढवत नाही. वर गेल्यावर प्यायचं पाणी बाळा. हा काय आणि जर तहान लागली ना तर बसून प्यायचं, उभ्या नाही प्यायचं. ओके. पोट दुखतं. हा काय आजी 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 साडी आज डिस्टर्ब झाली. दिवस खरा नाही आज आजीचा दिवस खरा नाही. अर्ध्या रस्त्यातच बसून आहे. किल्ल्यावर चढताना पायवाटेवर लावलेले बोर्ड्स आपलं लक्ष वेधून घेतात, ज्यात काही प्राणी व काही पक्षी यांचे चित्र लावलेले आहेत, ज्यामधून आम्हाला लकीली हे टाई पोपट पाहायला मिळाला. मला एक कमेंट आली होती की तू सारखं मित्रांनो मित्रांनो म्हणतेस, मैत्रिणींनो का नाही म्हणत. सो ह्या वेळेला मी मैत्रिणींनाच घेऊन आलेली आहे. आजोबा तुम्ही इकडे खूप अगोदरपासून येत असाल ना, मग तुम्हाला काय प्राणी वगैरे दिसले की नाहीत? कोण कोण पाहिलं तुम्ही? बिबटा पाहिला. बिबट्या? अस्वल पाहिले. अस्वल सुद्धा? आणि कुठचा प्राणी पाहिला? सांबर पाहिलं. हा ते हटावाला सामग्री असतात ना. हा हा हा. ते आणि बेकर. रानडुक्कर बघितलं? बेकर? रानडुक्कर, रानडुक्कर गौरेडा. हा काय असं कधी समोरासमोर आलेला का? हो हो. हा काय मग काय केलं तुम्ही? आम्ही काय केलं, आम्ही लई माणसं ना, ते पळून गेलेत ते. हा किल्ला आदिलशाहीच्या ताब्यात होता. आदिलशाहीतर्फे किल्ल्याचा कारभार शिर्के व त्यानंतर जावळीचे मोरे यांच्याकडे गेला. छत्रपती शिवाजी महाराजांनी 16 जून 1660 मध्ये जावळी जिंकली व वासोटा सुद्धा स्वराज्यात दाखल केला व या किल्ल्याचे नाव व्याघ्रगड ठेवले. पन्हाळगडाच्या वेढ्यात राजापूरच्या इंग्रज अधिकाऱ्यांनी सिद्दी जोहरला मदत करत पन्हाळ्यावर तोफांचा मारा केला होता. राजापूर मोहिमेत मराठ्यांनी राजापूरची वखार लुटली आणि तिथल्या इंग्रज अधिकाऱ्यांना कैद केले. त्यात ग्रिफर्ड, फॅरन आणि सॅम्युअल यांना 3 वर्ष वासोट्यावर कैदेत ठेवण्यात आले होते. सो बाजूने रस्ता होता पण आम्ही शॉर्टकट मारलेला आहे, त्यामुळे अशी अवस्था. पण अशा शॉर्टकटमध्ये पण एक वेगळाच थ्रिल आहे. मागे मोठा पाहिजे कुठं ताकद लावायला. जमलो नाही, मजा आली. फायनली आपण मेन रस्त्यावर आलेलो. उत्तर पेशवाईत हा किल्ला औंधच्या पंतप्रतिनिधींच्या ताब्यात होता. दुसऱ्या बाजीरावाने पंतप्रतिनिधींना कैद केले तेव्हा पंतप्रतिनिधींची उपपत्नी ताई तेलींनी हा किल्ला काबीज केला व तेथे वास्तव्य केले व प्रतिनिधींना तुरुंगातून मुक्त केले. पुढे दुसऱ्या बाजीरावाने वासोटा घेण्याची कामगिरी बापू गोखल्यांवर सोपवली. त्याने वासोट्यावर चढाई केली व बाजूच्या जुन्या वासोट्यावरून नव्या वासोट्यावर तोफांचा मारा केला
ताईतेलीने 8 महिने हा किल्ला लढवला, पण अखेर तिचा पराभव झाला. वासोटा ट्रेक करताना एक राईट साईडला रस्ता जातो, तो ॲक्च्युली जातो नागेश्वर सुळकाकडे. आणि हा जो नागेश्वर सुळका आहे तो इथून 2 तासावर आहे आणि खालून सुद्धा एक रस्ता जातो, तो 3 तासाचा आहे. सो जर तुमच्याकडे एक्स्ट्रा वेळ असेल किंवा जर तुम्ही फक्त नागेश्वर सुळका करायला येत असाल, सो तुम्ही इथे जाऊ शकता आणि इथून सरळ आपला वासोटाचा ट्रेक आहे. सो मित्रांनो, आपण हा जो ट्रेक आहे तो 10:30ला चालू केला होता आणि आता ऑलमोस्ट 12 वाजत आलेले आहेत. आणि मग अशी खाली कंप्लीट जंगल होतं, आता थोडंसं क्लिअरिंग आहे. आणि एवढं थकल्यानंतर मग इथे आल्यानंतर मग एक खूप वर्थ इट गोष्ट आहे जी पाहायला मिळाली, ती आहे ही फुलं जी कंप्लीट इकडे बहरलेली. तुम्ही पाहू शकता किती सुंदर वाटत आहेत. आपण ऑलमोस्ट ही जी कंप्लीट खडी चढाई आहे ती पार करून किल्ल्याजवळ पोचलेलो आहोत. इथून ॲक्च्युली किल्ल्याची तटबंदी पाहायला मिळते, ह्या साईडलाच आहे. सो आता आय थिंक 15-20 मिनटात आपण तिथे पोचू. 2 मिनटं रेस्ट घेते आणि मग पुन्हा ट्रेक चालू करते. सो आता आपण हा कंप्लीट जो स्टीप क्लाइंब आहे तो करून किल्ल्याच्या एकदम स्टार्टिंग पॉईंटला आलेलो आहोत. इथे तुम्ही पाहू शकता किल्ल्याच्या ओरिजिनल दगडात कोरून बनवलेल्या पायऱ्या तुम्हाला पाहायला मिळतील. आणि आता एवढंसंच राहिलं आहे. सो आता आपण 5 मिनटात किल्ल्यावर असू. फायनली आपण किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी पोहोचलेलो आहोत. तुम्ही माझ्या मागेच पाहू शकता किल्ल्याची तटबंदी या साईडला पाहायला मिळते. इथे बुरुज आहे आणि या साईडला सुद्धा एक बुरुज आहे आणि इथून किल्ल्याची एंट्रन्स. इथे खूप छान असा वारा सुटलेला आहे आणि आता एवढा थकवणाऱ्या ट्रेक नंतर मग खरंच खूप छान वाटतंय. फायनली किल्ल्यावर आपण येऊन पोचलेलो आहोत. किल्ल्यावर पोचल्या समोरच आपल्याला हे हनुमानाचं मंदिर पाहायला मिळतं. सो आता आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात. पुढे हा किल्ला तुरुंग म्हणून वापरात होता. 1817 मध्ये खडकीच्या लढाईत पेशव्यांचा पराभव झाल्यावर दुसऱ्या बाजीरावाने छत्रपती प्रतापसिंह व त्यांच्या कुटुंबियांना सुरक्षेसाठी या किल्ल्यावर आणून ठेवले होते. किल्ल्यात एंटर केल्यानंतर मग राईट साईडला आलेलो आहोत किल्ल्याच्या. आता आपण पहिला मंदिर पाहिलं एंटर झाल्या नंतर जी लेक होती तलाव तो पाहिला. आता इथे जे मंदिर आहे महादेव मंदिर ते पाहायला मिळत आहे. आता आपण इथे वर हा जो बुरुज आहे तो पाहिला आणि बुरुजावरनं खाली उतरायची जागा आहे आणि हा जो राईट साईडने आलेला किल्ल्याचा शेवटचा पॉइंट आहे तिथे आता आपण चाललेलो आहोत. आपल्याला किल्ल्याची तटबंदी पाहायला मिळते. बऱ्यापैकी पडझड झालेली आहे. सो जरा इथून येताना सांभाळून या. पूर्वेला घनदाट जंगल आणि पश्चिमेला कोकणाच्या दिशेला असलेले काताळकडे यांच्यामुळे वासोट्याची दुर्गमता वाढली आहे.
आणि या साईडला जर आपण पाहिलं सो इथे कोयना नदी आहे जिथून आता आपण आलो बोटीने आणि आपल्याला बोटीतून जो किल्ल्याचा व्ह्यू पाहायला मिळतो तो हाच व्ह्यू आहे आणि इथे कंप्लीट जंगल भाग आहे. सो आता आपण किल्ल्याची जी राईट साईड होती ती पाहिली. आता आपण लेफ्ट साईडला जाऊ पण त्या अगोदर इथे मध्ये आपण लंच करूया जे आपल्याला पार्सल करून दिलं आहे ते. सो तो एक ब्रेक घेऊ आणि मग तो वाला भाग पाहून मग रिटर्न आपण खाली जाऊ. आपल्याला खाली जे पॅक करून फूड मिळालं होतं ते हे आहे चपाती आणि ही वाटाण्याची भाजी. सुळूक बघितला हा ना शिव आहे हे सुळूक नाही मग नांगेश्वरचा सुळूक तो बघा पुढं तोच ना हो एकदम पुढं. हा हे मध्ये काळं दिसतंय ना हा हा त्याच्या आतमध्ये शंकराचं मंदिर 150 माणूस बसतो. हा काय हा आणि ते गोल असं पाणी वर्षाचे 12 महिने पिंडी येऊन पडतं. अच्छा आणि हे हे त्या टोकावनं कोकणातली माणसं आहेत त्यात बघा. हा हे खोलीत येतात हे खोलीत ना तिकडे फिरून तिथं जाते निघाल्यावर. ते पुढं मध्ये बारकं दिसते ना हा त्याच्याकडेला तिथं वर निघायचं ते पुढचं नाही हा त्याच्या इकडं माग हे काय नाही हे कोकण आहे. हे रत्नागिरीचा पट्टा लागला रत्नागिरी. हा आणि हे खेड? हा खेड हे इकडं हा काय इथं सामने बरणा नाका इथं सामने हा हे हा पाटण खाली. हे आपण हे किल्ला जे आहे ना हा हे सातारा जिल्ह्यात आहे. बरोबर. आणि हे रत्नागिरी जिल्ह्यात आहे. ठीक आहे. चला बघू मग आता समुद्र हे तो पहिला घाटवून टाकला. कोणी हटवला माझ्या पंजांना बी माहिती नाही. कैद्यांना ह्यात मध्ये दगडी टाकायला सांगायचे पहिले कैद्यांना. हा रणगाड आहे हा त्याला 5-7-8 जणांना जो फिरवायला लावायचा त्या दगडाचं पीठ काढायचं ह्याच्यात काय झालं का. आता आपण किल्ल्याच्या अशा भागावर आलो आहोत जिथे आपल्याला चुन्याचा घाणा पाहायला मिळतो. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पूर्वीच्या इथे जे कैदी असायचे त्यांना इथे बांधायचे आणि त्यांना हे फिरवायला लावायचे. सो अशा पद्धतीने आपल्याला इथे हा चुन्याचा घाणा पाहायला मिळतो. तो असाच चुन्याचा घाणा आपण तिकोना किल्ल्यावर पाहिला होता. तिकोना किल्ल्याचा व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचा असेल तर वर दिलेल्या आय बटनवर क्लिक करा. तिकडे जो चुन्याचा घाणा होता तो थोडा छोटा होता पण इथे हा खूप मोठा आहे. या ठिकाणी आपल्याला 2 पाण्याच्या टाक्या पाहायला मिळत आहेत. एक गोष्ट सांगू इच्छिते की ह्या ज्या पाण्याच्या टाकीतलं जे पाणी आहे ते अजिबात चांगलं नाही आहे. सो जर तुम्ही वासोटा किल्ल्यावर येत असाल त्यासोबत तुमचे पाण्याचे बॉटल्स कॅरी कराच बिकॉज इथे तुम्हाला प्यायला पाणी अजिबात मिळणार नाही. आणि काही खालून जे गावकरी आहेत ते पाणी आणतात वर आणि त्या बॉटल्सची किंमत 100 रुपये आहे. सो आता आपण किल्ल्याच्या पुढच्या भागात चाललेलो आहोत. आजोबा समोर काय तो जुना किल्ला आहे. जुना वासोटा. तो जुना वाशिवटा. हा तुम्ही गेलाय. हा आम्ही जाऊन समजा डोंगरात. हा आता जाता येतं. नाही समोर जो आहे तो जुना वासोटा आहे. खरं तर पूर्वी या किल्ल्यावर जात होते पण आता किल्ल्यावर जायचा रस्ता कंप्लीट बंद आहे आणि खूप झाडं असल्यामुळे आता इथे कोणच जात नाही. शेवटी 1818 मध्ये जर्नल प्रिझरल या इंग्रज अधिकाऱ्यांनी जुना वासोटा टेकडीवर तोफा चढवून त्यांच्या मारगिरीने हा किल्ला जिंकला. आता आपला जो किल्ल्याचा सर्वात लास्ट पार्ट होता तो सुद्धा कव्हर झालेला आहे. तर आता आपण रिटर्न जाऊ. सो ट्रेक झालेला आहे. गड उतरून आम्ही खाली आलेलो आहोत आणि खाली आल्यानंतर मग खूप तहान लागली होती आणि सर्वांचं पाणी सुद्धा संपलेलं होतं. सो इथे एक वाहता झरा होता सो त्यातच पाणी घेतलं आणि आम्ही प्यायलो. इतकं फ्रेश पाणी इतकं छान टेस्ट आहे. खूप छान वाटलं. एकदम थंडगार फ्रेश फील झालं.
आणि ट्रेक करून सर्व इथेच येऊन बसलेले आहेत आणि जे येत आहेत ते सुद्धा इकडे ऍड होत आहेत. तर मित्रांनो आता आली आहे रिटर्न साईडची वेळ आणि आता आपण बोटमध्ये आहोत, रिटर्न चाललोच आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवा. जर व्हिडिओ आवडला